नमस्कार. होलिकोत्सवाच्या दिवशी आज मुलाखतीसाठी महाराष्ट्र राज्यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला आपण मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. अजितदादा, झी 24 तासच्या प्रेक्षकांतर्फे सर्वप्रथम आपलं स्वागत. नमस्ते. हे खरं आहे का की तुम्ही मीडियाशी बोलणं टाळता, मीडियाला सर्वसाधारणपणे उपलब्ध नसता, मीडियाशी तुम्ही सहसा उपलब्ध होत नाही, हे तुमच्याबद्दलचे प्रवाद आहेत ते खरे आहेत का? मी असं मुद्दा म्हणून कुठलीही गोष्ट करत नाही. मी जर कुठं गेलो आणि तिथं काही मीटिंग माझी झाली, कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊ, कुठंही झाली आणि तिथं प्रेस कॉन्फरन्स मी सहसा घेतोच. इलेक्ट्रॉनिक मीडियाची घेतो, प्रिंट मीडियाची घेतो, त्याच्यामुळे मी तसं काही टाळाटाळी करत नाही. एक गोष्ट खरी आहे की मंत्रालयामध्ये ज्यावेळेस मी बसतो त्यावेळेस महाराष्ट्रातले अनेक सर्वसामान्य माणूस भेटायला त्या ठिकाणी येत असतं आणि बऱ्याचशा सहकाऱ्यांना अशी सवय असते की मंत्रालयामध्ये लोक भेटायला असले तरी देखील ह्या बाकीच्या बाबतीमध्ये पत्रकार मित्रांशी चर्चा करत बसायचं. मला ती गोष्ट आवडत नाही. माझं म्हणणं आहे की ज्या कामाकरता हा बिचारा बाहेरचा माणूस येत असतो, आपल्या मीटिंग असतात, त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आपल्याला वेळ असेल तर जरूर आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे. आणि मी नेहमीच मला ज्यावेळेस वाटतं की बाबा आता इथं बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे, त्या ठिकाणी मी बोलतो. मी टाळायचा काही प्रश्न नाही, कारण मी ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मीडियाला टाळून तुम्हाला काम करूच शकत नाही. कारण तुम्ही घेतलेले निर्णय, तुम्ही केलेली कामं ही जनतेच्या समोर नाही आली तर त्याच्यातनं काही अडचणी होतात. आपली ही एक भूमिका आहे, तर मीडियाबद्दल दुसरी एक भूमिका समोर येते ती म्हणजे मीडियाला जेलमध्ये टाकलं पाहिजे. काय सांगाल? नाही, अलीकडं मी ते केजरीवालांचं एक उदाहरण म्हणजे त्यांचं बघितलं, हे साफ चुकीचं आहे. कदाचित त्यांनी नंतर त्यांचं स्टेटमेंट बदललं पण असेल, कशामुळं त्यांनी ते स्टेटमेंट केलं ते जास्त अधिकारवाणीनं सांगू शकतील. परंतु अलीकडं मी एक बघतो, त्यांनी तसं स्टेटमेंट केलं की लगेच दुसऱ्या कुठल्या तरी राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट करायचं, आमचं सरकार येऊ द्या, आम्ही त्यांना जेलमध्ये टाकू. जेलमध्ये टाकणं हे कुणाच्या हातात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, जो कायदा आहे, जे नियम आहे, त्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे जर कुणी चुकीचं वागलं तरच त्याला जेलमध्ये जावं लागेल ना. असं कुणी सांगतं हे काही हुकुमशाही आहे का, काय ठोकशाही? असं कसं चालेल की एखाद्याच्या मनात आलं की आम्ही तुम्हाला उचलू जेलमध्ये टाकू, आम्ही तुम्हाला उचलू इकडं टाकू, असं नाही चालत. हे एक प्रकारचं अराजक आहे. नाही, त्याच्यामध्ये काय, खरं तर केजरीवालांना मीडियानीच उचलून धरलं. का उचलून धरलं? काही दिवसापूर्वी केजरीवाल हे कुणालाही माहिती नव्हते. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. 1-1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस समाजसेवक अण्णासाहेब हजारेंनी वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे काढले, आंदोलनं केली, त्या ठिकाणी उपोषणं केली, त्यावेळेस केजरीवाल पहिल्यांदा लोकांच्या समोर आले आणि तिथून लोकांनी दिल्लीमध्ये ज्या काही घटना घडल्या, दिल्लीमध्ये मुलींच्यावर अत्याचार झाले, अनेक घटना घडल्या, भ्रष्टाचाराचे आरोप झाले, भ्रष्टाचार खूप प्रकार झाले आणि ते तातडीनं तिथं लोकांच्या समोर यायला लागले आणि सतत तो मुद्दा केजरीवाल आणि त्यांच्या ग्रुपनी उचलून धरला. पहिल्यांदा अण्णा हजारे पण त्याच्यामध्ये होते, परंतु नंतर अण्णा हजारेंना बाजूला ठेवून देखील केजरीवालांनी स्वतःची भूमिका पण त्यांना यश मिळालं, अण्णांना बाजूला करून सुद्धा मिळालं ना. त्या संदर्भामध्ये एक तर तुमच्या माझ्या देशामधला सर्वसामान्य माणूस भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये अतिशय त्रासून गेलेला आहे, चिडलेला आहे, त्रस्त झालेला आहे. त्याला असं वाटतं की मी या देशामध्ये काम करतोय, मला कुठं जाताना काही चिरीबिरी दिल्याशिवाय माझं काम होत नाही. त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे एवढे मोठे भ्रष्टाचाराच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारे दिल्लीमध्ये देखील काही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या, वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील ऐकायला मिळाल्या. काही राजकीय पक्षांनी मग भ्रष्टाचाराचा मुद्दा खरा असो किंवा खोटा असो, वाटेल तशा प्रकारचे आरोप करायला सुरुवात त्या ठिकाणी केली. त्याचा झळ मला देखील बसली. मी माझ्या राजकीय जीवनात 24-25 वर्ष काम करत असताना चांगलं काम करायचं, स्पष्टपणे लोकांचे प्रश्न सोडवायचे, ज्या अडचणी असतील त्या आपल्याला असणाऱ्या पदाच्या माध्यमातून मार्ग काढायचा प्रयत्न करायचा, पारदर्शक, चांगले, क्वालिटी असणारी कामं त्या ठिकाणी करायची, असा माझा प्रयत्न असताना देखील मला पण मधल्या काळामध्ये आरोप केले. शेवटी ते आरोप म्हणजे पेपरमध्ये झाल्यानंतर मी तर राजीनामा दिला. म्हणलं श्वेतपत्रिका एकदा येऊ द्या, लोकांना कळू द्या 0.01% इरिगेशन झालं का, किती % इरिगेशन झालं. मी 3-3.5 महिने सरकारमधनं बाजूला होतो. मग श्वेतपत्रिका काढली,
ती पण विरोधकांना मान्य झाली नाही. ते म्हणले काय ह्यांचंच सरकार हेच श्वेतपत्रिका काढणार, असं नव्हतं. टेक्निकल लोकांनी ती श्वेतपत्रिका काढलेली होती. त्याच्यानंतर पुन्हा SIT नेमली गेली. आता SITचा पण अहवाल आलेला आहे. माझं तेच म्हणणं आहे की राज्याच्या प्रमुखांना की तो लवकर वेबसाईटवर ठेवावा, लोकांच्या समोर आणावा, काय नक्की झालेलं आहे, कोण ह्याला दोषी आहेत, खरंच भ्रष्टाचार झालेला आहे का, झालेला असेल तर तो कोणी केलेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये सिंचनाचं क्षेत्र वाढलंय का, वाढलं असेल तर किती वाढलेलं आहे, कशा प्रकारे वाढलेलं आहे, आता पाईपलाईनमध्ये किती प्रकल्प आहेत, हे सगळं एकदा लोकांच्या समोर आलं पाहिजे. आपण आकडेवारी क्षणभर बाजूला ठेवूया. आकडेवारी दोन्ही पद्धतीने सांगता येईल. नियोजनाचा अहवाल आहे की महाराष्ट्र सरकार हे शेवटच्या 5 मध्ये आहे आणि इतर अनेक राज्याची आपल्याला कधी वाटली नव्हती ती पहिल्या 5 मध्ये आहेत. कशामध्ये? नियोजन खात्याचा अहवाल आहे त्याच्यामध्ये. कुठल्या क्षेत्रामध्ये? विकासाच्या बाबतीमध्ये. मला तो क्षणभर आपण सगळं आकडेवारी बाजूला ठेवूया. मी एक आकडेवारी दिली की तुम्ही एक आकडेवारी द्याल. आकडेवारीचा मुद्दा नाही आहे. 5 वर्षापूर्वी जनतेला आश्वासनं देऊन आपण सत्तेवर आलात तेव्हा जनतेची असली सर्वसामान्य माणसाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात खरोखरच तुम्ही फरक पाडण्यात यशस्वी झालात? आमचा स्वतःचा दावा आहे, आम्ही यशस्वी झालो. महाराष्ट्रात वीज मिळाली? मी तुम्हाला एक सांगतो ना, महाराष्ट्राला जेवढी वीज लागते तेवढी वीज आज आपण तयार करतोय. महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने आजच्या मुलाखतीच्याद्वारे महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये काही विजेचे खाजगी प्रकल्प उभे आहेत, परंतु त्यांची वीज घ्यायला आत्ता कुणी गिराईक नाही, ग्राहक नाही आहे. आपल्याला जेवढी वीज लागते तेवढी वीज आपण निर्माण करतो. काही प्रायव्हेटमधनं घेतो, काही सेंट्रल ग्रीडमधनं घेतो. तुम्ही म्हणाल मग काही ठिकाणी का वीज नाही आहे? वीज कुणाला नाही? महाराष्ट्रामध्ये जेवढे इंडस्ट्री धारक आहेत, इंडस्ट्री चालवणार आहेत, त्यांना 100% वीज आपण दिलेली आहे. 24 तास वीज दिलेली आहे. शहरी भागामध्ये जिथं विजेची बिलं भरली जातात तिथं 24 तास वीज दिलेली आहे. ज्या भागामध्ये वीज वापरून देखील विजेचे पैसे भरले जात नाही तिथं फक्त आपण भारनियमन ठेवलेलं आहे. त्याचं कारण का म्हणाल? त्याचं कारण असं आहे की तिथं वीज जी वापरलेली आहे त्याचे जर पैसे आपण ग्राहकाकडनं घेतले नाही तर कोळसा वीज तयार करण्याच्या करता जो लागतो त्या कोळशा एवढे पण पैसे वसूल होत नाही. जर आपण तिथं वीज मोफतच द्यायला लागलो, म्हणजे न पैसे घेता द्यायला लागलो, तर ती सवय लोकांना लागेल आणि त्याचा फटका जे इतर बिलं भरून वीज वापरतात त्यांना भुर्दंड पडतो. असा भुर्दंड त्यांना पडू नये. आज 85% महाराष्ट्र भारनियमनातनं मुक्त आहे. 15% जो भारनियमन चालू आहे ते विजेची बिलं भरली जात नाही तिथं चालू आहे. मी आज महाराष्ट्राला सांगतो त्यांनी विजेची बिलं भरावी, तिथं वीज त्या ठिकाणी मिळेल. दुसरी गोष्ट, नैसर्गिक संकट आल्यानंतर पण आपण सवलती देतो. तिसरी गोष्ट, मधल्या काळामध्ये आपल्या इथं इंडस्ट्रीचे विजेचे दर देशातल्या इतर राज्यांच्या पेक्षा थोडे अधिकचे होते. हे दर आम्ही ठरवत नाही. MERC ही एक संस्था अस्तित्वात आणलेली आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना सांगितलेलं आहे की जसं न्यायालय असतं, न्यायालय तिकडे न्याय देतं, तसं ही MERC संस्था हेरिंग देतं. जो ग्राहक असतो त्याला हेरिंग देतो, जो उत्पादन तयार करतो वीज त्याला हेरिंग देतो आणि प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतो आणि त्याच्यातनं ते सांगतात की इथं विजेचा दर हा आहे. भ्रष्टाचाराचे आरोप हे राष्ट्रवादी पक्षाच्या खात्यांवरच झालेले आहेत. त्याच्यामध्ये सिंचन आहे, त्याच्यामध्ये वीज आहे. अर्थ खात्यावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली की आमचे प्रकल्प मुद्दामून आम्ही त्या पक्षाचे नाही म्हणून अडवले जातात. निवडणुकीच्या तोंडावर जाताना आपण या आरोपांना काय उत्तर? हे जाणीवपूर्वक आरोप केले जातात. ह्या देशामध्ये एखाद्याची बदनामी केली, एखादा पक्ष पुढं चाललेला असेल तर त्याला कुठंतरी थांबवायचं असेल, विचारांची लढाई विचारांनी करा ना. वैचारिक बैठक प्रत्येकाची असू शकते ना. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही आत्ता जे मुद्दे केलेले आहेत त्या मुद्द्याच्या संदर्भात नुसतं म्हणायचं 70,000 कोटीचा भ्रष्टाचार. जर त्या डिपार्टमेंटमध्ये आजपर्यंत किती खर्च झाला, पगारावर किती खर्च झाला त्याची पण माहिती घ्यायची नाही. इथं ऊर्जावर भ्रष्टाचार, पुरावे द्या, किंवा इथं ह्या पद्धतीनं भ्रष्टाचार झाला, पुरावा न देता 13,000 कोटीचा भ्रष्टाचार. आता तुम्ही म्हणताय अर्थविभागामध्ये भ्रष्टाचार कुठं झाला, कुणी प्रकल्प अडवले, कुणी कामं थांबवलेली आहेत. वास्तविक ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर केला जातो त्यावेळेस शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट ह्या वर्गाला आपण त्यांचं बजेट वेगळं देतो. बाकीचं बजेट हे सभागृहासमोर मंजूर करून घेतो. सभागृहामध्ये मंजूर केलेल्या बजेटमध्ये तुम्ही एखाद्या खात्याचे मंत्री असाल तर तुम्हाला BDSवर तुमच्या बजेटच्या एकंदरीत 75 ते 80% रक्कम ताबडतोब आपण उपलब्ध करून देतो.
तुम्हाला लागेल तशा पद्धतीनं तुम्ही ज्याला मंजुरी घेतलेली आहे ते पैसे तुम्ही विड्रॉ करू शकता. उलट अर्थ मंत्रालय आल्यानंतर अर्थ मंत्रालयामध्ये आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न मी माझ्या परीनं त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामुळेच की काय करायचे, काँग्रेसकडून असेल, आम आदमी पक्षाकडून असेल, भारतीय जनता पक्षाकडून असेल किंवा शिवसेनेकडून असेल, चौघांच्या रडारवर अजितदादा पवार हे एकच टार्गेट आहे आता. माझ्या मित्र पक्षाच्या रडारवर मी अजिबात नाही आहे. मित्र पक्ष आणि आमचा काँग्रेस हा मित्र पक्ष आहे. आम्ही गेले 1999 पासून 2014 14.5 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. त्याच्यामध्ये एका पक्षामध्ये असले तरी काही वैचारिक मतभेद तुमचे आमचे असू शकतात. हे तर आघाडीचं सरकार आहे, परंतु आमची फार दोन बाजूला दोन एकदम विरोधाची टोकं आहेत अशातला भाग नाही. कारण पूर्वी आम्ही एकच होतो. काही वैचारिक मतभेद झाले, त्याच्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्या ठिकाणी स्थापना झाली. सर्व धर्म समभाव हे आमच्या दोन्ही पक्षाचं सूत्र आहे. ग्रामीण भागाचा आमचा सगळ्यांचा बेस आहे. आम्ही एकत्र काँग्रेसमध्ये देखील मी सुरुवातीला 1991 साली खासदारकीची निवडणूक लढवली. राजूजींनी पवारसाहेबांनी मला उमेदवारी दिलेली होती. त्यावेळेस पंजा ही माझी खूण होती. माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली त्यावेळेस माझं पहिलं चिन्ह पंजा होतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 99 पासून माझं चिन्ह घड्याळाचं झालेलं आहे. आम्ही सगळेजण पवारसाहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी काम करतो. पवारसाहेब माझे नात्यातले आहेत म्हणून काम करत नाही. एक साहेबांची कामाची पद्धत किंवा एकंदरीत साहेबांचं जो काही विचार आहे, साहेबांचं आजपर्यंत राज्याच्या उभारणीमध्ये त्यांनी घेतलेलं जे काही एकंदरीत त्यांचं योगदान आहे हे अतिशय आम्हाला चांगलं वाटतं आणि म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर. आता आपण सर्व धर्म समभावाविषयी बोललो की हे तुमचं एक कॉमन सूत्र आहे, नाळ आहे. क्षणभर आपण हे मान्य केलं तर मग मला सांगा, एका रात्रीत कालपर्यंत जातीयवादी असणारी माणसं तुमच्या पक्षात येता क्षणी पावन होतात आणि एकदम जातीयवादाची सर्व धर्म समभावी होतात, अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसत आहेत. आज ही मुलाखत झाल्यानंतर सुद्धा आपण पत्रकार परिषदेत जाणार आहात आणि तिथे शिवसेनेचा एक नेता आपल्याकडे येणार आहे. ह्याच्यामध्ये शेवटी तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये काम करा, त्या पक्षांची काही वैचारिक बैठक असते की नाही? बरोबर आहे. उद्याच्याला जर भाजपमध्ये तुम्ही काम करायला लागला तर तो एक जातीवादी पक्ष आहे हे अनेक दाखल्यांच्यावरून सिद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे. एखादी व्यक्ती, आता राणेसाहेब, इतके दिवस राणेसाहेब हे शिवसेनेमध्ये काम करत होते, परंतु ज्यावेळेस ते काँग्रेसमध्ये आले त्यावेळेस त्यांनी काँग्रेसमध्ये आल्यानंतर काँग्रेसची काय बैठक आहे, कशा पद्धतीनं काँग्रेसची एकंदरीत वैचारिक आणि भूमिका काय, त्या भूमिकेचं समर्थन करून ते त्या ठिकाणी काम करतात. आज हे फक्त राष्ट्रवादीमध्ये घडतं अशातला भाग नाही. आज अनेक जण आप पार्टी, आता नवीन पार्टी आहे त्याच्याबद्दल आत्ताच लगेच आपल्याला जास्त अधिकारवाणीनं बोलता येणार नाही, पण इतर जे काही राजकीय पक्ष आहेत, समाजवादीमध्ये पार्टीमध्ये काम करत असताना समाजवादी पार्टी हे सेक्युलर करता काम करते हे तर जगजाहीर आहे. तीच गोष्ट राष्ट्रवादीच्या बाबतीत, तीच गोष्ट काँग्रेसच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे एखादी व्यक्ती ही जरी त्या पक्षात आली तर लगेच त्या पक्षामध्ये त्यांना त्या पक्षाचं नेतृत्व, त्या पक्षाचा जाहीरनामा, त्या पक्षाची ज्यावेळेस बैठक होती त्यावेळेस काय भूमिका आहे हे सगळं त्यांना माहितीच असतं ना. त्याच्यामुळं ते आले म्हणजे मग ते लगेच काही बदल होतो अशातला भाग नाही. त्यांना ते पक्ष ज्यावेळेस सोडतात, एखादा शिवसेनेसारखा पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये येतो त्यावेळेस त्यांनाही माहिती असतं की आता आपल्याला राष्ट्रवादीमध्ये जात असताना आपली चौकट अमुक आहे, त्या चौकटीच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही. आपण गेलो तर त्या पक्षाच्या नेतृत्वाला पॉइंट वेळ टेकन. म्हणजे ह्याच्या सगळ्या मागे एक प्रचंड मोठं वैचारिक अधिष्ठान आहे असं मानायचं म्हटलं तर मला तुम्ही सांगा, तर मग फोडाफोडीच्या राजकारणाला हा डाग कसा लागला की फोडाफोडीचं राजकारण राष्ट्रवादी नेहमी करत असतं. मग ते भारतीय जनता पक्षातले काही महत्त्वाचे नेते असतील, शिवसेनेतले नेते असतील, ते राष्ट्रवादीच्याच गळाला लागताना दिसतात. याचं नेमकं कारण काय? उद्याच्याला ते ज्या पक्षामध्ये काम करतायत त्या पक्षामध्ये काम केल्यानंतर त्या पक्षाचं नेतृत्व ज्या पद्धतीनं त्यांना चर्चा करतं, त्यांच्यामध्ये वागणूक देतं, ह्या सगळ्यामध्ये कुठंतरी त्यांना एक योग्य वाटत नसेल आणि म्हणून ते बाबा आपल्याला हा पक्ष जवळचा आहे. आदरणीय पवारसाहेबांना भेटायला महाराष्ट्रातला माणूस कुणी ताबडतोब त्या ठिकाणी दिल्लीला जाऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये असले तर त्या ठिकाणी भेटू शकतात. पवारसाहेब सकाळी लवकर कामाला सुरुवात करतात. साहेब बाबा माझ्या PA ला भेटा, माझ्या अमक्याला भेटा असं सांगत नाहीत. पवारसाहेब स्वतः सर्वात जास्त आज राज्यामध्ये देशामध्ये जनसंपर्क असणारं व्यक्तिमत्व कुठलं आहे
ते म्हटलं तर कुणी तुम्हाला सांगेल की ते शरदराव 100% तुम्ही सुद्धा सकाळी आणि उठून त्याच्या- 7 वाजल्यापासून काम करताय. मला माहिती आहे गारपीटग्रस्त भागात पहाटे 5ला उठून तुम्ही शेतात फिरत होतात. मला कळत नाही की एवढं सकाळपासून तुम्ही काम करता तरी सुद्धा पक्षातले मतभेद आम्हाला मिटलेले दिसत नाहीत. मी गावागावात जिल्ह्यात असे तुम्हाला मतभेद सांगेन. ह्याच्यावरचं उत्तर इतर पक्षांमध्येही असं नको आहे. मला काही वैचारिक भूमिकेवर काही सिद्धांतांवर हा प्रश्न विचारायचा आहे. मेटे भुजबळ वाद असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं दिसतंय, हे कशाचं निदर्शक आहे? ते तर ज्वलंतपणाचं लक्षण आहे. शेवटी एखाद्या पक्षाची एखादी भूमिका सांगितल्यानंतर ती भूमिका एखाद्याला योग्य वाटत नसेल तर त्यांनी ती किमान सांगितली तर पाहिजे. एकदा पक्ष चालवणं म्हणजे काही हुकुमशाही पद्धत नाही आहे. त्यामध्ये एखादी गोष्ट आम्हाला सांगण्यात आली, दिल्लीतनं आम्हाला सांगितली की हे असं असं करायचं आणि त्याच्यात आमचं मत काही वेगळं असेल तर किमान आमचं मत तरी जाणून घ्या. ते मत जाणून घेतल्यावर देखील त्यांनी ती भूमिका मांडली नाही बाबा हीच आहे तर आम्हाला काही त्याच्यामध्ये म्हणायचं नाही. आज मंत्रिमंडळामध्ये पण काम करत असताना कधी कधी घडतं ना, मी एखादी भूमिका मांडली तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधिमंडळाचा नेता असलो तरी माझ्या सहकाऱ्यांना ती योग्य वाटलीच पाहिजे असा दावा माझा नाही. जागांवरचे वाद समोर येत आहेत म्हणून हा प्रश्न जास्त चर्चेला होतो. कुठल्या जागांच्या संदर्भात? हातकणंगल्याची जागा ती आपल्याला सोडावी लागली. मग जयंत पाटील यांना एक न्याय आणि भुजबळांना दुसरा न्याय. मावळची जागा अजून आत्ता मी तुमची मुलाखत घेत असताना होलिकोत्सवाच्या दिवशी अजूनही जाहीर झालेली नाही. कदाचित आत्ता तासाभरांताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ती जाहीरही कराल. पण मग लक्ष्मण जगताप यांच्या मागे नेमकी फूस कोणाची आहे? काँग्रेस कुजबुजत पत्रकारांना स्पष्टपणे सांगतायत की ह्याच्या मागे फूस ही अजितदारांची आहे. ह्याच्या मागे जर माझी फूस असती तर मीच त्याला माझं घड्याळाचं चिन्ह दिलं असतं ना. साधं गणित आहे. किती चुकीचा बिनबुडाचा आरोप आहे. जर ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे, लक्ष्मण जगताप जर माझ्या इतका जीवश्य कंठस्थ असेल तर मी त्याला सांगेल ना की लक्ष्मण तू कशाला तिकडे जातो, तूच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तिकीट घे आणि निवडणूक लढव. त्यांच्यामुळे पक्षाचं नुकसान झालं असं वाटतंय. कशामुळं? लक्ष्मण जगताप असण्यानं किंवा नसण्यानं? नाही, लक्ष्मण जगताप हा अपक्ष निवडून आला. काही अपक्ष निवडून आले, ते सहयोगी सभासद म्हणून आमच्याबरोबर त्या ठिकाणी राहिले. तोही सहयोगी सभासद राहिला. काही ठिकाणी तिथं बेकायदेशीर अनियमित बांधकामाच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित झाला. तो काही फक्त पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित नव्हता, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे. तो सोडवण्याच्या करता मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी आमच्या पातळीवर प्रयत्न केले. परंतु मंत्रिमंडळाच्या पेक्षा वेगळं हे एक न्यायालय असतं. हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. त्याच्यामध्ये एखादी मॅटर जर चालली आणि न्यायालयाने एखादा निर्णय त्या बाबतीमध्ये दिला तर त्या निर्णयाच्या बाजूला जाऊन तुम्हाला चालत नाही. तुम्ही त्याच्या संदर्भातला नवीन कायदा केला, त्याच्यातनं काही वेगळा मार्ग काढला तर गोष्ट न्यायालयाचा कुठलाही अवमान न होता मार्ग तुम्हाला काढू शकता. परंतु त्याकरता ते काही कायद्यामध्ये ते बसवावं लागेल ना. विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये ठराव आणणं, चर्चा करणं, बिल पास करून घेणं, अशा त्या सगळ्या बाबी असतात. गोड बोलत. त्यांची मुलाखत मी केली तेव्हा त्या म्हटलं की दादा माझ्यासारखं काही गोड बोलत नाही, पण तो जे रोखठोक बोलतो ते राज्याच्या हिताचं असतं, तेच योग्य असतं. आपण क्षणभरे बाजूला ठेवूया. एक गाडी म्हटली की त्याला 2 चाकं असतात. ती दोन्ही चाकं समान गतीनं फिरली पाहिजेत तरच गाडी एका दिशेने आणि व्यवस्थित गतीनं चालू शकेल. मान्य, बरोबर आहे. एक चाक खूप जोरात चालतंय आणि दुसरं चाक निर्णय घेताना हाताला लकवा आल्यासारखं होतंय. राज्य नीट चालेल का? आघाडीच्या सरकारमध्ये काम करत असताना 100% तुम्ही म्हणाल तशाच प्रकारच्या गोष्टी होतील असं समजण्याचं कारण नाही. NDA सरकार मागं होतं, 24 पक्ष त्याच्यामध्ये होते, तरी सरकार साधारण त्या 24 मधल्या लोकांना जास्तीत जास्त योग्य वाटेल ते निर्णय त्यांनी घेतले. 100% त्यांना पण निर्णय त्यांच्याप्रमाणे राबवता आलेले नाही. कधी कधी डाव्यांनी पण त्यांना त्या ठिकाणी आडवं लावण्याचा प्रयत्न केला. तीच गोष्ट डॉक्टर मनमोहन सिंगांनी गेले 10 वर्ष UPAचं सरकार अनेक पक्षांना एकत्र करून चालवलं. तुमच्या माझ्या 120 कोटी जनतेच्या भारतामध्ये आता एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस अजिबात राहिलेले नाही. त्यामुळं तुम्हाला अशा वेगवेगळ्या विचारांचे अनेक आपल्या इथले प्रदेश आहेत, राज्य आहेत, तिथल्या वेगवेगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊनच काम करावं लागेल. आणि ते काम करत असताना काही बाबतीमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट अतिशय तीव्रतेने करावीशी वाटली तरी देखील त्याला सर्वांनी साथ नाही दिली तर ती गोष्ट तुम्हाला थोडीशी बाजूलाच ठेवावी लागते. त्याशिवाय आपल्याला काम करता येत नाही.
आणि जसं आपला एखादा कुटुंब असेल, एखादं गाव असेल, त्याच बरोबर आहे पद्धतीने हे दादा. त्याला मुद्दा तो नाही आहे. मुद्दा तुम्हाला नेमका बरोबर कळलेला आहे आणि तो मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांना सही करताना वेळ लागतो, निर्णय घ्यायला वेळ लागतो आणि एकीकडे दादा धडाकेबाज निर्णय घेतात. आता मी थेट तुम्हाला प्रश्न विचारतो. असं अजिबात नाहीये. मुख्यमंत्री विचारपूर्वक त्याचा प्लस पॉईंट काय आहे, त्याचे मायनस पॉईंट काय आहेत, त्यांनी प्राईम मिनिस्टरांच्या ऑफिसमध्ये अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे. एखाद्या गोष्टी तडकाफडकी घेत असताना त्याचे पडसाद जर वेगळे एकंदरीत राज्याला त्रासदायक ठरणार असतील तर थोडासा माणूस त्या तुमच्या ठिकाणी वेळ पक्षाकडनं घेतो. त्यांच्यावर थेट टीका झाली होती, तुमच्या प्रवक्त्यांनी केली होती, पवार साहेबांनी सुद्धा तशी विधानं केली होती, आपणही त्याविषयी राग व्यक्त केला होता. माझ्या माहिती जर खरी असेल तर आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राजीनाम्याची सुद्धा तयारी दर्शवलेली होती. मी असं काही मंत्रिमंडळामध्ये जे काही चालतं आम्ही शपथ घेतलेली असते. मंत्रिमंडळातले निर्णय 4 भिंतीच्या आत असतात. शेवटी राज्याचे प्रमुख विलासरावजी होते त्यावेळेस असू द्यात, स्वर्गीय विलासरावजी, अशोकराव असतील, सुशीलकुमार शिंदे असतील किंवा पृथ्वीराजजी चव्हाण साहेब असतील, अनेकांनी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या वेगवेगळ्यांच्या काळात वेगवेगळ्यांनी कामं केली. मी पण आता पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी काम करत असतो. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं, तुम्ही पण आता अनेक चॅनल आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक चॅनलच्या संपादकाची मतं वेगळी असतात, काम करण्याची पद्धत वेगळी असते, मुलाखत घेण्याची पद्धत वेगळी असते, प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असते. तसं तो त्यांचा स्वभाव आहे, ती त्यांची कामाची पद्धत आहे आणि त्या प्रकारे ते त्या ठिकाणी काम करतात. शेवटी निर्णय घेताना आम्ही सगळेजणांशी चर्चा करूनच ते अंतिम निर्णय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असला पाहिजे? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा, जिथं आजही वंचित वर्ग आहे, मागासलेला भाग आहे, त्याला न्याय देणारा, कुठल्याही परिस्थितीमध्ये काम करत असताना अनुशेष वाढणार नाही ह्याबद्दलची खबरदारी घेणारा, ज्याच्याकडं नाही अशाला कसं आपल्याला पुढं इतरांच्या बरोबर आणता येईल अशा प्रकारे त्याला मदत करणारा, अशा प्रकारचा त्या ठिकाणी असला पाहिजे. आम्ही अशा प्रकारचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळेल असं वाटतंय आपल्याला? नाही, कुणी अगदी तुम्ही हा तयार केलेला मुख्यमंत्री आजपर्यंत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आत्ताच एक चित्रपट निघालेला आहे, मी तो चित्रपट त्या ठिकाणी बघितलेला आहे. अतिशय गरीब कुटुंबामधनं वडील लवकर वारलेले असताना देखील आईंनी आणि बाकीच्या सगळ्या घरच्यांनी कसं त्यांना शिकवलं, कसं ते लहानाचे मोठे झाले, कसं स्वातंत्र्य पूर्व आंदोलनात त्यांनी भाग घेतला, हे सगळं लोकांच्या समोर आलं. त्यांची कारकीर्द मी आपल्याला स्पष्ट सांगतो, चव्हाण साहेबांच्या पासून आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्राला झाले. प्रत्येकाची कारकीर्द वेगवेगळ्या कारणांनी चांगल्या अर्थाने पण गाजली, परंतु सर्वसमावेशक अशा प्रकारचं मुख्यमंत्री पद जर ह्या राज्यामध्ये कुणी भूषवलेलं असेल यशवंतराव, तर ते माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी भूषवलं. 50 दिवसात 100च्या वर निर्णय घेतले. आता पत्रकार आम्ही सगळे बाचकळूनच गेलो. मग हे निर्णय अधिकाने घेतले शेवटच्या गेले? 50 दिवसात नाही, आधीपासूनच गेले 3-3.5 वर्ष सुरुवातीपासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय, मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम MMRDAच्या मार्फत, सिडकोच्या मार्फत, जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनच्या मार्फत त्या ठिकाणी गेले काही वर्ष आमचं चाललेलं आहे. त्याच्यामुळेच मोनोरेल आज सुरू झालेली दिसती, त्याच्यामुळेच आज मेट्रो सुरू होत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्यामुळेच ईस्टर्न फ्रीवे आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळतात, त्याच्यामुळेच आज आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ खऱ्या अर्थाने नव्या मुंबईमध्ये ज्याची गरज होती त्याला विलंब लागला. हे सगळे प्रश्न मार्गी लावले ना. या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचं क्रेडिट मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष घेतोय. राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त आता भ्रष्टाचाराचे आरोप येत आहेत. नाही, हे तुम्ही म्हणता. सरकारमध्ये काम करत असताना एकतर्फी कुणाला निर्णय घेता येत नाही. अर्थ मंत्रालय पण त्याला मदत करत असतं, सगळेजण सामुदायिकरित्या तिथं निर्णय त्या ठिकाणी घेत असतात. जर मीडियानीच ठरवलं की बाबा हे निर्णय काँग्रेसनी घेतले म्हणायचं आणि राष्ट्रवादीवाला भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये अडकवायचं, तर ह्याला काही अर्थ नाहीये. तुमचे उमेदवार बऱ्याच ठिकाणी जाहीर झालेत, 1-2 ठिकाणी जाहीर व्हायचे आहेत, परंतु या सर्व उमेदवारांच्या यादीवर एक मुन्ना महाडिक जर मला वाटतं सोडले तर सर्व यादीवर मला घराणेशाहीची स्पष्ट छाप दिसून येते. असं नेमकं का होतंय? सुरुवातीचा काळ असा होता, ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस पहिली पिढी तुमच्या माझ्या देशामध्ये काम करत होती. 20 ते 25 वर्षांनी नवीन जनरेशन पुढे येते. सुरुवातीच्या काळामध्ये 25 वर्षांनी जे राजकारणात आले ते त्यांच्या घरातले आले की तिथं घराणेशाहीचा आरोप करायला लागले. आज भारतीय जनता पक्षामध्ये घराणेशाही तुम्हाला दिसायला लागली की नाही?
जो नवीन पक्ष, आता केजरीवालांचा पक्ष 1 वर्षापूर्वीचा आहे, तिथं घराणेशाहीचा कसा आरोप करणार? परंतु जो पक्ष 100 वर्षाचा असेल तिथं तुम्ही घराणेशाहीचा आरोप करू शकता. जो पक्ष 15-20 वर्षापूर्वीचा आहे तिथं तुम्ही घराणेशाहीचा आरोप करू शकता. जर घराणेशाहीचा आरोप केव्हा तुम्ही करू शकाल? एखाद्याला संधी दिल्यानंतर तुम्ही विधान परिषद किंवा राज्यसभेवर घेतलं तर मी घराणेशाहीचा आरोप मान्य करीन. पण एखाद्याला लोकांच्या मध्ये जाऊन त्याला लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना मतं ज्यावेळेस मिळवावी लागतात त्यावेळेस घराणेशाहीचा आरोप तुम्ही करू शकत नाही. आपण असं ठामपणे म्हणू शकता की ज्याला घराणेशाहीची बॅकग्राऊंड नाही अशा कार्यकर्त्याला तुमच्या पक्षामध्ये तेवढाच मान आहे जेवढा एखाद्या घराणेशाहीतनं आलेल्या उमेदवाराला? त्याच्यापेक्षा काकणभर जास्त मान आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर छगन भुजबळ, कुठलंही त्यांना घराणेशाही नव्हती. छगन भुजबळ साहेबांना आम्ही उपमुख्यमंत्री पद त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. आज पवार साहेबांच्या नंतर आमच्या पक्षामध्ये भुजबळ साहेबांना मान त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये RR पाटील, एका साध्या कुटुंबातला कुठलंही राजकीय पार्श्वभूमी त्याच्याकडे नव्हती. आज त्यांना प्रांताध्यक्ष पक्षाने 2-2दा केलं. आज उपमुख्यमंत्री ते त्या ठिकाणी एकेकाळी होते. त्याच्यामुळे त्यांनाही तिथं कुठल्याही प्रकारच्या घराणेशाहीच्या संदर्भातला डाग तुम्हाला त्या ठिकाणी लावता येणार नाही. असे कितीतरी, मधुकरराव पिचड, ह्यांना कशाची घराणेशाही? मधुकरराव पिचड यांना घराणेशाही होती, बबनराव पाचपुते यांना घराणेशाही होती. आज लोकसभेमध्ये चित्र असं दिसतं की 543 पैकी जवळपास 300 पेक्षा अधिक जागांवर घराणेशाहीतनंच आलेले उमेदवार निवडून आलेले दिसतात किंवा लढताना दिसतात. दोन्ही पक्षांकडे घराणेशाहीचेच उमेदवार असतात. ही चिंतेची बाब नाही वाटत? अजिबात चिंतेची बाब नाही. कितीतरी क्षेत्रामध्ये डॉक्टर, त्यांचे आजोबा डॉक्टर होते, त्यांचा मुलगा डॉक्टर होता आणि म्हणजे त्यांचे वडील डॉक्टर होते आणि त्यांचा मुलगा आज डॉक्टर आहे. मग काय घराणेशाही म्हणायचे? जर ते त्या क्षेत्रामध्ये त्यांनी ज्ञान संपादन केलं, त्यांनी डॉक्टरी पेशा स्वीकारला, त्यांनी डिग्री हासिल केली, तर का नाही त्यांनी तिथं वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करू? तीच गोष्ट वकिलांच्या बाबतीत, तीच गोष्ट इंजिनिअरिंगच्या बाबतीत, आणि तीच गोष्ट जर तुम्हाला मी सांगतो, तुम्ही घराणेशाहीचा मुद्दा काढता. आज काम करणं, एक तर ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला बाकीचं फॅमिली लाईफला खूप काही मर्यादा घालाव्या लागतात. सकाळी 7-7:30 वाजता बसून लोकांच्या मध्ये कामं करावी लागतात. दिवसभर लोकांच्या मध्ये संपर्क ठेवावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. उगीच ते काही सकाळी 6 वाजल्यापासून काम करतात. तुमची पॉप्युलॅरिटी मला पूर्णपणे माहिती आहे. पण एका व्यक्तीविषयी मला तुमच्याशी बोललंच पाहिजे आणि ते म्हणजे साताऱ्याचे उदयनराजे भोसले. इतकं सगळ्यांची जमवून घेतलं, परंतु उदयनराजे भोसले यांच्याशी मात्र जमवून घेतलेलं दिसत नाही किंवा त्यांनी जमवून दिलेलं दिसत नाही. नेमकं काय चाललंय? असं काहीच नाही. त्यांनी जमवून दिलेलं नाही किंवा मी जमवून घेतलेलं नाही असं काय होतं? बऱ्याचशा बाबतीमध्ये मीडियाला एखादा मुद्दा नसला तरी कुठला तरी मुद्दा काढायचा आणि त्याच्यामध्ये चर्चा त्या ठिकाणी करायची. ह्या आरोप अतिशय बिनबुडाचा आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं त्या ठिकाणी काम करत असतं. ते तिथं खासदार म्हणून 1 टर्म काढलेली, ह्यावेळेस पक्षाने पुन्हा त्यांना उमेदवारी दिली, ते तिथं काम करतायत. मी आज माझ्या पक्षामध्ये जे वडीलधारी महिला भगिनी, तरुण कार्यकर्ते, युवती जे काम करतात त्या सगळ्यांच्या बरोबर मी चांगले सौहार्दपूर्वक संबंध ठेवण्याचा प्रयत्न मनापासून करतो. शिवसेना हल्ली कमी आक्रमक होताना दिसते. त्यांच्या पक्षातून अनेक लोक आपल्याकडे येताना दिसत आहेत. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेबांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या ते असताना जो शिवसैनिक असा पेटून उठायचा, चिडून उठायचा, बाळासाहेबांनी एकदा एक आदेश दिला की तो आदेश शिरसावंद्य माणूस कशाचाही विचार करायचा नाही, झोकून द्यायचा स्वतःला, तसं आता चित्र दिसत नाही. त्याचं कारण असंही असू शकतं की आत्ताच्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये कदाचित शिवसैनिकांना की आम्हाला बाळासाहेबांनी आदेश दिल्यानंतर काही प्रसंग आला तर बाळासाहेब आपल्या पाठीशी आहेत, हा एक मॉरली सपोर्ट त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहायला लागतो. तो बाळासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये उभा राहिलेला होता. आताच्या कारकिर्दीमध्ये कदाचित तेवढ्या तोडीनं उभा राहिलेला नसावा. तसं नेतृत्व राज ठाकरे उभं करतात असं वाटतं आपल्याला? त्याच्यामध्ये प्रत्येकजण प्रयत्न करतंय. प्रयत्न करणं हे तुमच्या माझ्या हातामध्ये असतं. शेवटी त्याला यश येईल का नाही, न येईल, हे लोकांच्या विश्वासावर अवलंबून. त्यांचे बरेचसे उमेदवार हे राष्ट्रवादीच्या विरोधात, प्रामुख्याने शिवसेनेच्या विरोधात आहे. नाही, असं त्यांनी कुठले उमेदवार कुठं उभे करावे त्यांचा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाने कुठले उमेदवार कुठल्या भागांमध्ये उभे करावे हा सर्वस्वी राज ठाकरेंचा अधिकार आहे. तिथं आम्ही बोलायचं काय कारण आहे? पण त्यांनी प्रामुख्याने शिवसेनेच्याच विरोधात केलेले आहेत. याची राजकीय गणितं खूप वेगळी असू शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचा वेगळा संदर्भ आहे. त्याच्यामध्ये जर त्यांनी तसं ठरवलेलं असेल, उद्याच्याला एखाद्या बाबतीमध्ये कावळा उठायला फांदी तुटायला जर गाठ पडली तर तो
कावळ्यामुळे फांदी तुटली असं कसं काय म्हणता येईल आपल्याला? अजिबात म्हणता येणार नाही. त्याच्यामध्ये त्यांना योग्य वाटतं. आणि तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्व पक्ष उभारणीपासून आजपर्यंत बघितलं तर ते काय असं कोणाच्या सांग्या वांग्यावरून काम करणारी व्यक्ती असं मला तर अजिबात वाटत नाही. त्यांनी अनेकदा तुमच्यावर टीका केलेली आहे, कुणी? राज ठाकरे यांनी. टीका राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक जण एकमेकावर टीका करतं, एखाद्याला एखादी गोष्ट. माझी गोष्ट सगळ्यांना 100% आवडलीच पाहिजे असा दावा मी करण्याचं काहीच कारण नाही. माझे बऱ्याचशा गोष्टी इतरांना आवडणार नाही, ते टीका करणार. टीका केली म्हणून काय आपल्या अंगाला भोकं पडत नाही. त्या टीकेमध्ये काही तथ्य असेल त्याच्यातनं मला माझी काही जे काही मतं असतील किंवा माझी कामाची पद्धत असेल त्याच्यामध्ये काही चांगला सल्ला असेल तर त्या टीकेचं देखील मी एक स्वागत केलं पाहिजे. पूर्वीच्या काळी बेधडकपणे बोलणारे, आपल्या वक्तव्यानं वादळं अंगावर ओढून घेणारे दादा आता दिसत नाही, तर अधिक मोजकं, अधिक नेमकं आणि त्याहीपेक्षा अधिक भान राखून बोलताना दिसत आहेत. याचं कारण अलीकडच्या काळात तुमच्या वक्तव्यानं निर्माण झालेले वाद. माणूस अनुभवातनं बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीच्या काळामध्ये माणसाला इतका अनुभव नसतो, त्यावेळेस काही गोष्टी घडतात, परंतु एखादी चूक घडली, शेवटी तो माणूस आहे. चूक घडल्यानंतर ती चूक दुरुस्त करण्याची पण त्याची तयारी पाहिजे ना. चूक घडल्यानंतर मी चूक केली, काय कोणाला करायचं ते करा असं नाही म्हणून चालत. ती चूक दुरुस्त करून उद्याच्याला एकदा जनतेची माफी मागून परत त्याची पुनरावृत्ती होणार नाही, जेणेकरून कुणाला त्रास पण व्हायला नको. पण ते जरी करत असलो तरी मी माझी मतं स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडतो, चाकोरीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. एखाद्याने उगीच काहीतरी कुणाला तरी बरं वाटावं म्हणून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला तर ते मला अजिबात मान्य होतं. टग्या नावाचं विशेषण आपल्याला लागायला नको पाहिजे होतं असं नाही वाटत आता? कुठला टग्या अशा नावाचं जे विशेषण? नाही, आता ठीक आहे ना. त्या काळामध्ये काही मी काय सांगतो, ज्या वेळेस राजकीय पक्षांना आमच्या विकास कामावर कुठला मुद्दा काढता येत नाही. आत्ता देश पातळीवर निवडणुका कशावर होतात? विकासावर होतात. आज वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये निवडणुका झाल्या, त्या विकासावर झाल्या. काही राज्यांचे मुख्यमंत्री पुन्हा त्या ठिकाणी निवडून आले, त्यांचं काम तिथल्या जनतेला पटलं म्हणून लोकांनी निवडून दिलं. तशा पद्धतीनं इथं गेले 3 निवडणुकीमध्ये हे विरोधक हेच काहीतरी असले मुद्दे काढायचे. विकासाच्याच मुद्द्यावर उद्या जर कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर भारतीय जनता पक्षाला मदत लागली तर इतर अनेक अनोळखी किंवा आतापर्यंत नसलेले मित्र पक्ष इंडियात जाऊ शकतात. तिकडे जायचं काय कारण आहे? त्यांना शेवटी UPA आहेच ना. आज UPAच्या बाबतीमध्ये गेले काही वर्ष आम्ही काम करतोय. खरं ह्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये UPA आल्यानंतर इतके महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. फूड सिक्युरिटी ऍक्ट तो त्या ठिकाणी सगळे निर्णय झाले, परंतु जर उद्या अशा प्रकारचं चित्र भारतात निर्माण झालं तर अनेक असे पक्ष भारतीय जनता पक्षाच्या भोवती गोळा होऊ शकतात की नाही? मला असं वाटत नाही, कारण जी गोष्ट अजून काही झालेलीच नाही, हे असं झालं तर मग त्याला काय म्हणायचं ह्याला काही अर्थ नाही. आजच्या घडीला आम्हाला वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये नेहमीच सेक्युलरचा खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा, धर्मनिरपेक्ष मतांचा विजय होईल असं आपल्याला वाटतं आणि तोच ट्रेंड या निवडणुकीतही कायम राहील असं माझा स्वतःचा विश्वास आहे. दादा, मला तुम्ही सांगा की महाराष्ट्राचं शरद पवार विशेषतः हे अतिशय दिलखुलास आहेत. कला साहित्य ह्याच्यामध्ये त्यांना प्रचंड रस आहे. असं अजितदारांच्या बाबतीत आम्हाला कावर दिसत नाही. अजितदारा आम्हाला खळखळून हसलेले कधीही दिसत नाही. अजितदारा म्हणजे राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे सतत गंभीर. हे का? आता जर राज ठाकरे आणि मी कधी भेटलेलोच नाही, त्याच्यामुळे त्यांना मुलाखतीमध्ये किंवा इतर बाबतीमध्ये मी गंभीर, माझ्या जवळचा कार्यकर्ता किंवा माझ्या घरातले लोक किंवा जे मला ओळखतात ते असं म्हटले तर मी एक वेळ मान्य करीन. त्या आरोपाला काही अर्थ नाही. मी माझ्या पद्धतीनं व्यवस्थित त्या ठिकाणी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी ज्या वेळेस संधी मिळते, साहित्य असेल, कला असेल, संस्कृती असेल, ह्याही वर्गाला कशी मदत करता येईल, विशेषतः अर्थ मंत्रालय माझ्याकडे आल्यानंतर तुम्ही या क्षेत्रातल्या कितीतरी मान्यवरांना मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्तानं असेल, साहित्य संमेलनाच्या निमित्तानं असेल, या वर्गातल्या अनेक नाट्य संमेलनं राष्ट्रवादीची असल्यागतच होत आहेत. हा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की एक व्यक्तिमत्व यशवंतरावांसारखं किंवा शरदरावांसारखं साहित्यामध्ये इतर सर्व अंगांनी फुललेलं असं अजितदारांच्या समोर येत नाही. हा सवाल आहे. हा सवाल बरोबर आहे. त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडत असू. शेवटी पवार साहेबांची आमची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांच्या नखाची पण सर आम्हाला येऊ शकत नाही. तीच गोष्ट यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बाबतीमध्ये. असं कुणाच्याच बाबतीमध्ये कधी आयुष्यामध्ये घडत नाही. त्यावेळेसचा काळ वेगळा होता, त्यावेळेसची पद्धत वेगळी होती, त्यावेळेसच्या जनतेच्या अपेक्षा
लोकप्रतिनिधीकडनं वेगळ्या होत्या. आताचा काळ वेगळा आहे. आताचा तुमचा जो युवक आहे त्याची कामाची पद्धत, त्याची अपेक्षा ही पूर्णपणे क्षणभर बाजूला ठेवूया. या निवडणुकीच्या निकालानंतर तरी अजितदादा आम्हाला खळखळून हसलेले दिसतील का? निवडणुकीच्या नंतर कशाला, निवडणुकीच्या आधीच हसायला माझी तयारी आहे ना, नंतर कशाला आपण प्रेक्षक हो, हे होते अजितदादा पवार. त्यांचा पक्ष, त्या पक्षातली घराणेशाही, उदयनराजे भोसले असतील, भ्रष्टाचाराचे आरोप असतील, चितळे समितीचा अहवाल असेल, इतकंच काय तर देशपातळीवरचं बदलतं राजकारण असेल, या सगळ्या प्रश्नांवर आज निवडणूक काही दिवसावर आलेली असताना वेळात वेळ काढून त्यांनी झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी इतका वेळ दिला, त्याबद्दल झी 24 तासतर्फे त्यांचे आभार. धन्यवाद. नमस्ते, धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.